भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. मंडळी नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, गेल्या भागामध्ये आपण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असलेले डॉक्टर प्राध्यापक अनुराग मैराळ यांच्याशी चर्चा करत होतो, गप्पागोष्टी करत होतो आणि जागतिक आरोग्य क्षेत्राविषयीच आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत होतो. आणि जागतिक पटलावर आरोग्य क्षेत्रामध्ये भारत कुठे आहे, अमेरिकेमध्ये काय काय चालतं आहे याविषयीची माहिती आपल्याला सरांनी दिली. मैराळ हे स्वतः संशोधन क्षेत्रात तसंच उद्योग क्षेत्रातही कार्यरत आहेत. डॉक्टर मैराळ हे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि स्टॅनफर्ड बायो डिझाईनच्या ग्लोबल आउटरीचचे संचालक आहेत, ज्यांनी स्टॅनफर्ड इंडिया बायो डिझाईन कार्यक्रमाची स्थापना करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दीर्घकाळ काम केलंय आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अलीकडेच त्यांनी गर्जे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारलाय. ते जागतिक स्तरावर आरोग्य तंत्रज्ञान उद्योगाशी जवळून काम करतात आणि ऑर्बिज मेडिकल या आरोग्य तंत्रज्ञान धोरण सल्लागार संस्थेचे संस्थापक आहेत. त्यासोबतच ते सेवा इंटरनॅशनल बे एरिया चॅप्टरचे अध्यक्ष म्हणूनही समाजसेवेत सक्रिय आहेत. अशा संशोधन आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत प्राध्यापक अनुराग मैराळ यांच्याशी संवाद साधूया. आज आपण पुन्हा अनुराग सरांशीच गप्पागोष्टी करणार आहोत, कारण हा विषय एवढा मोठा आहे की तो आपला पहिल्या भागात संपला नव्हता. तर आपण आता मैराळ सरांचं सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार शिवानीजी. मागच्या भागात आम्ही ऐकलं की तुम्ही किती उच्च विद्याविभूषित आहात. म्हणजे टेक्नॉलॉजी झाली, मेडिकल फील्ड झालं, मॅनेजमेंट झालं, म्हणजे आपल्या कामासाठी आपल्याला जे जे हवं आहे ते तुम्ही स्वतः शिकलात आणि स्वतः आत्मसात करून ते समाजाच्या कामासाठी, आरोग्य क्षेत्रासाठी वापरताय. इव्हन तुम्ही आपल्या पंतप्रधानांना सुद्धा जन आरोग्य योजनेसाठी वगैरे सल्ला देत असता. आपल्या देशातल्या काही 5-6 राज्यांना, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही आरोग्य क्षेत्रातला सल्लागार म्हणून काम करताय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करताय. तर आता आम्हाला जरा महाराष्ट्रातल्या कामाविषयी ऐकायला आवडेल. तर महाराष्ट्र एवढं मोठं राज्य आहे आणि भारताचा एक आर्थिक कणा आर्थिक एक्झॅक्टली तर म्हणजे लीडर आहे. तर महाराष्ट्राची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अपॉर्च्युनिटी दोन्ही मोठी आहेत. आणि आपल्या चीफ मिनिस्टर जे आहेत फडणवीसजी, त्यांनी मुख्यमंत्री, त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे की $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. तर ते करायला म्हणजे देशाची 5 ट्रिलियन, तर त्यात महाराष्ट्राचे 1 ट्रिलियन असा कॉन्ट्रीब्युशन हवा आहे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र करू शकतो, लवकरच करू शकतो. पण त्यात आपल्याला एज्युकेशन सिस्टम मोठं करावं लागेल, इनोव्हेशन करावं लागेल, इंडस्ट्री आणावी लागेल. तर आमचा जो काम आहे बायोडिझाईनचा भारतात, तर महाराष्ट्रात अगदी फिट होतो. तर आम्ही IIT बॉम्बेबरोबर थोडं काम करतच होतो, पण महाराष्ट्र स्टेट बरोबर काम करणं, राज्य सरकारबरोबर काम करणं, हे आम्ही सध्या म्हणजे त्याच्यावरती काम करतो आहे. आणि ऑलरेडी आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे ऑफिशियल्स आहेत आणि चीफ मिनिस्टर जे आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही बोललेलो आहे. आणि खरं म्हणजे आमचा विजन हा आहे की पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्र इंडियाचा नाही, वर्ल्डचा इनोव्हेशन सेंटर व्हावा. हेल्थ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर. सिमिलर टू इस्रायल. म्हणजे इस्रायल कसा मोठा इनोव्हेशन स्टार्टअप नेशन झालेला आहे, तसंच जर महाराष्ट्राने जर ती लीड घेतली, त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांसाठी हेल्थ टेक्नॉलॉजी सोल्युशन्स होतील,
मागच्या भागात आपण बोललो होतो की कसं त्यांनी आशा वर्कर्स आहेत किंवा ANMs आहेत त्यांना कॅपॅसिटी वाढेल आणि टेक्नॉलॉजी म्हणजे शिकवायचे त्यांना ते. अगदी तर त्या टेक्नॉलॉजी जर महाराष्ट्रातच तयार झालेल्या आहेत, महाराष्ट्राच्या इनोव्हेटर्सनी तयार केलेले आहेत अच्छा. आणि त्याच टेक्नॉलॉजीज उरल्या राज्यांमध्ये जाईल आणि भारताच्या बाहेर पण एक्सपोर्ट होईल तर फारच छान होईल. त्यांनी काय होणार, 3 गोष्टी होणार आहेत. एक तर इनोव्हेशन होतील जे महाराष्ट्रासाठी तयार होतील आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी होतील. जे महाराष्ट्रीयन इनोव्हेटर्स आहेत त्यांना एक संधी मिळेल आणि ते वाढतील, तर इकॉनॉमिक ग्रोथ होईल. आणि तिसरं एक्सपोर्ट पण होईल. म्हणजे तिन्ही गोष्टी एका बरोबर रोजगाराची संधी होईल. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं चित्र तुम्हाला आशावादी वाटते का, कारण स्टार्टअपना वगैरे आता खूप प्रोत्साहन दिलं जातं. हो, म्हणजे हा जो टाइम पिरियड आहे इंडियासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूपच चांगला आहे. आणि म्हणजे यंग पॉप्युलेशन आहे भारताची. कमीत कमी पुढच्या 20 वर्ष 25 वर्ष आपल्याला ती डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात ते आहे. आणि आपलं एज्युकेशन सिस्टम पण चांगले अजून वाढतात आहेत. आणि जर गर्जे मराठी इनोव्हेशन अकॅडमी सारख्या इनिशिएटिव्हनी अजून आम्ही कॉम्प्लिमेंट केलं आणि जर बायो डिझाईनचं जो काम आम्ही करतो इकडे, जर ही पार्टनरशिप झाली स्टेट लेवल, तर पुन्हा महाराष्ट्र बायो डिझाईन म्हणून एक इनोव्हेशन इनिशिएटिव्ह होऊ शकतो. आणि एक मला कमीत कमी वाटतं $20 बिलियन एक मेडटेक इंडस्ट्री होऊ शकते इथे. त्यासाठी पण तुम्ही काही सल्ला देण्याचं काम करताय. सर, तुमच्या नावावर पण 7 पेटंट्स आहेत. 100 पेपर्स तुम्ही वाचलेले आहेत विविध देशांमध्ये. आणि आता तुमचं एक पुस्तक पण प्रकाशित झालंय. तर त्याविषयी आम्हाला सांगा ना की हे नेमके पेटंट्स कशावर आहेत, कारण पेटंट म्हणजे काहीतरी तुमचं असतं स्वतःचं. हो, पेटंट्स सगळे माझ्या टेक्नॉलॉजीजवर आहे. जितक्या टेक्नॉलॉजीज मी डेव्हलप केले त्याच्यावरती आहे. आणि बऱ्याच त्या टेक्नॉलॉजी आता कमर्शियल झालेल्या आहेत आणि ते इम्पॅक्ट करतात आहेत. मी बुक लिहिली, बुकचं नाव आहे रिइमॅजिनिंग हेल्थ. म्हणजे तुम्ही हेल्थ रिइमॅजिन कसं करायचं. मी जसं मागच्या भागात म्हटलं की हेल्थ कशी झाली आहे की आता टर्शरी केअर इन्स्टिट्यूशन्स जे असतात, एम्स वगैरे, सगळीकडे सगळी टेक्नॉलॉजी, सगळे लोक, सगळे टॉप डॉक्टर्स तिथे असतात. पण लोक सगळे आपल्या सोसायटीमध्ये कुठे असतात, प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये असतात. तर त्यांना एम्पॉवर कसं करायचं, तो एक मेजर इनिशिएटिव्ह आहे. तर त्याला मी रिइमॅजिनिंग हेल्थ म्हणतो, फ्लिपिंग ऑफ द हेल्थ केअर पिरामिड. तर त्या बुक, हे पुस्तक खरं सगळीकडे पोहोचण्याची गरज आहे आणि सगळ्या भाषांमध्ये पण रूपांतरित. हो, खरं म्हणजे मराठीत ट्रान्सलेट करण्याचा पण विचार आहे. कारण ती पुस्तक म्हणजे जे खूप हायली एज्युकेटेड लोक आहेत, IITs वगैरे मध्ये शिकतात, एम्समध्ये शिकतात, त्यांच्याकरता आहे, ते इंग्लिशमध्ये आहे त्यांच्याकरता. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी जो रिअल इम्पॅक्ट म्हणतो ते गावाचे आणि लहान शहरांचे जे इनोव्हेटर्स आहेत त्यांना, त्यांच्याजवळ टॅलेंट आहे पण त्यांना माहिती नाही आहे, दिशा नाही आहे, माहिती नाही आहे, गायडन्स नाही आहे. तर ही पुस्तक त्यांच्याकरता लिहिली आहे मी. तर सध्या इंग्लिशमध्ये लिहिली मी जरूर, पण त्याला मला ट्रान्सलेट करायचं सगळ्या भाषात. तर तो एक सध्या. आणि वेगवेगळ्या देशात जे तुम्ही पेपर्स सादर केले तर काय विषय होते त्याचे साधारण? मेनली हेल्थ टेक्नॉलॉजी इनोव्हेशनवर आणि फ्लिपिंग ऑफ द हेल्थ केअर पिरामिडवर, एज्युकेशनवर. आता युरोपमध्ये काही वर्ष अगोदर मी कीनोट दिला पॅरिसमध्ये आणि सगळे डॉक्टर्स होते. तर त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याची रेडीनेस काय आहे डॉक्टर्स लोकांची, त्याच्यावरती माझा एआयचा वापर आपण कसा करू शकतो. कारण की हे डॉक्टर्स होऊ शकतो, मला वाटतं होऊ शकतं, पण डॉक्टर्स तयार नाही आहेत. मी विचारलं, हॉलमध्ये 5000 लोक होते, मी विचारलं, सगळे डॉक्टर्स होते, मी विचारलं तुम्हा लोकांमध्ये किती लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं, माहिती आहे की तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करू शकता. 2% लोकांनी हो म्हटलं. 98% लोकांना नाही येत. त्यांना अजून ट्रॅडिशनल कॉन्झर्वेटिव्ह वेच म्हणजे कारण त्यांना स्वतः तपासणं आणि असं अगदी ती ट्रेनिंग दिल्या नाही गेली आहे. आणि ती ट्रेनिंग कशी आणायची त्याच्यावरती माझं भाषण होत होते. अरे वा. पुढचे सर तुमच्या या योजना सांगितल्यात तुम्ही, पण अजून थोडीशी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची, ती जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत. तर सर, आत्तापर्यंत तुम्ही तुमचं सगळं म्हणजे आपण काय म्हणू व्यावसायिक करिअर सांगितलं, पण तुम्ही सामाजिक काम पण बरंच करता. आणि खरं तर म्हणजे देवापेक्षा आता डॉक्टरच जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यांच्याकडनं जे काम होतं ते देवासारखंच आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्या क्षेत्रातच तुम्ही काम करताय. सेवा इंटरनॅशनल सारख्या संस्थेशी सुद्धा तुम्ही संबंधित आहात, जी परदेशातनं भारतासाठी काम करत असते. तर हे तुमच्या आता सामाजिक कामाविषयी सांगा ना, की आपण आपल्या स्वतःसाठी तर काम करतच असतो, पण थोडंसं काहीतरी समाजकार्यसुद्धा करावं
आणि एवढा वेळ तुम्ही कुठून काढता आधी समाजकार्यासाठी, हा मला एक प्रश्न आहे. तर तेच नेमकं समाजकार्य काय करता, आणि मला वाटतं तुमच्या या कामासाठी तुम्हाला अगदी अमेरिकन सरकारने सुद्धा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. तर त्याविषयी सुद्धा थोडं सांगा. लहानपणी बाबा म्हणायचे स्वतःसाठी सगळेच करतात आणि तुम्हाला खरोखरचा सुख जो असतो तो दुसऱ्यांकरता करायला असतं. बाबांशी 20 लोक 25 लोक रोज भेटायला यायचे अच्छा. जेव्हा एज्युकेशन ऑफिसर होते. तर ते मी पाहिलेलं आहे आणि त्यांनी जाणवलं मला की स्वतःला तो सॅटिस्फॅक्शन आणि जो हॅपीनेस जो मिळतो फक्त पैसे मिळवून किंवा पद मिळवून नसतो, लोकांना मदत करून पण असतो. तर खरं म्हणजे हा बायो डिझाईनचा जो काम आहे, जो गरजे मराठीचं काम आहे, ते सगळं सामाजिकच आहे. म्हणजे काही डिफरन्स मला वाटत नाही. पण त्यातनं पण सेवा इंटरनॅशनलचं काम थोडं स्पेशल आहे. कारण आपण बरेचदा वेळ म्हणतो वसुधैव कुटुंबकम. तर वसुधैव कुटुंबकमचा अर्थ आहे की जग आपली फॅमिली आहे, वन फॅमिली आहे. तर आपले जे आजूबाजूचे लोक असतात ते पण आपल्या फॅमिलीचे मेंबर्स झाले. आता आम्ही अमेरिकेत असतो, इंडियन अमेरिकन्स खूप सक्सेसफुल झालो आहे, आम्ही बरेच इकॉनॉमिकली खूप वाढलो आहे, पैसे आहेत आमच्याकडे किंवा नाव आहे. पण जे आजूबाजूचे आफ्रिकन अमेरिकन्स आहेत किंवा हिस्पॅनिक अमेरिकन्स आहेत, त्यांना म्हणजे आपल्यापेक्षा अंडर डेव्हलप देशांचे लोक किंवा कम्युनिटीचे लोक आहेत, त्यांना मदत करणं हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते. तर सेवा इंटरनॅशनल ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे, भारतात पण आहे, बाकी देशात पण आहे. अमेरिकेत त्याचे 42 चॅप्टर्स आहेत. मी बे एरिया चॅप्टरचा प्रेसिडेंट आहे. आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझ्या टीमची रिस्पॉन्सिबिलिटी अमेरिकेत पण प्रत्येक स्टेट, प्रत्येक मोठ्या शहरात आहे. मी बे एरियाचं प्रेसिडेंट आहे आणि 1000 जवळपास आमचे व्हॉलंटियर्स आहेत. आणि त्यांचं काम सगळ्या बे एरियाचे जे अंडर सर्व्ड आहेत, ते हंग्री असतात, तर 5 एरियाजवरती काम करतो. फूड इनसिक्युरिटी, हेल्थ इनइक्विटी, एज्युकेशनल इनइक्विटी, डिझास्टर्स की ते फायर्स वगैरे बरेच होतात, आणि फॅमिली सर्व्हिसेस. तर या 5 एरियामध्ये आम्ही काम करतो. आणि लोकांजवळ ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत किंवा त्यांना इन्शुरन्स नाही आहे किंवा त्यांना रेग्युलरली हेल्दी फूड नाही मिळत किंवा त्यांचे मुलं ते पहिल्यांदा शाळेत जातात आणि त्यांच्या वडिलांनी कधी एज्युकेशन केलं नाही, त्यांच्या घरी जाऊन त्यांना होमवर्क करता येत नाही, काही कळत नाही त्यांना की कसं शिकायचं, तर त्या सगळ्यांना हे सगळे सर्व्हिसेस आणणं हे सेवाचं काम आहे. आणि अगदी मला खूप प्राऊड आहे की मला सेवा इंटरनॅशनलमध्ये ही अपॉर्च्युनिटी, ही संधी मिळाली आहे करायला. अजून थोडीशी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची, ती जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, आत्तापर्यंत आम्ही तुमचं खूप सामाजिक कार्य ऐकलं, खूप तुम्ही केलेली संशोधनं, इनोव्हेशन्स ऐकली, यश तुमचं खूपच आहे या क्षेत्रातलं. पण कधीकधी एवढं मोठं काम करत असताना आपल्याला कधीतरी अपयश पण येतं किंवा काही आव्हानांचाही सामना करायला लागतो. तर असं कधी तुम्हाला घडलं आहे का तुमच्या या संशोधनाच्या आणि सगळ्याच प्रक्रियेमध्ये? हो, म्हणजे चॅलेंजेस तर आलेले आहेत. खरं म्हणजे आम्ही सुरुवाती जेव्हा इंडियामध्ये बायोडिझाईन सुरू केला होता एम्स आणि IIT दिल्ली बरोबर, पहिले 3-4 वर्ष मला बरेच चॅलेंजेस झाले. फंडिंग तेवढी होत नव्हती, लोकांना माहिती नव्हतं की ही अपॉर्च्युनिटी. लोक विचारायचं तुम्ही इंडियामध्ये का करता, म्हणजे इंडियामध्ये काय आहे, म्हणजे तो अमेरिकेचं कळतं, युरोपमध्ये कळतं, तुम्ही इंडियात का करता. तर ते लोकांना म्हणजे कन्व्हिन्स करणं आणि लोकांना त्याचं महत्त्व सांगणं आणि लोकांना एनकरेज करणं, म्हणजे त्याच्यात वेळ लागला. आणि दुसरी गोष्ट ही की इंडियामध्ये जवळ तो इकोसिस्टम नव्हता. जसं आता अमेरिकेत जेव्हा इनोव्हेशन होतो तर त्याला सपोर्ट करायला प्रोटोटाईपचे लोक असतात, क्लिनिकल टेस्टिंगचे लोक असतात, हेल्थ सिस्टम्स असतात, फंडर असतात. तर तो एक इनोव्हेशन तयार झाला तिकडे, तो पटकिनी मार्केटमध्ये येतो. भारतात तो इकोसिस्टम नव्हता. तर तो इकोसिस्टम तयार करायला 18 वर्ष लागले. बापरे. आणि आता हे सगळे इनोव्हेशन तुम्ही चिकाटी ठेवली, सोडलं नाही. आणि खरं म्हणजे त्याच्यात आमचे जे इथले पार्टनर्स आहेत त्यांचा पण कौतुक आहे. आणि स्टॅनफोर्डनी आम्हाला करू दिलं ते आहे. माझे जे फेलो फॅकल्टी मेंबर्स आहेत त्यांचा सपोर्ट राहिला ते खूपच इम्पॉर्टंट होता. पण अवघड होतं. पण बऱ्याचदा असं वाटायचं की आपण काय करतो आणि कुठे जाणार आहे, कशासाठी करतो. पण आता जेव्हा ज्या स्टेजवरती आपण पोहोचलोय भारतात, आता सगळं सार्थक वाटतं की आपण ते केलं. पण डिफिकल्ट होती ती जर्नी. बरोबर. आता ही सगळी आव्हानं स्वीकारल्यानंतर अपयश, म्हणजे आपण म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे त्यातनं पण आपण शिकत असतो काही ना काही. अगदी. तर हे सगळा एवढा अनुभव घेतल्यानंतर, अनुभवाने समृद्ध झाल्यावर आणि चांगलं काम केलं की आपोआप सन्मान, पुरस्कार आपल्याला येतच असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं आहे. मला वाटतं अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सुद्धा तुमचा सन्मान केलेला आहे. तर या सगळ्या तुमच्या पुरस्कारांविषयी सांगा ना, की हे कशासाठी तुम्हाला मिळाले, कुठल्या क्षेत्रातल्या कामासाठी? लहानपणी आई म्हणायची की हे सन्मान जे असतात आणि अवॉर्ड्स असतात ते इम्पॉर्टंट नाही आहे. तर मनात नेहमी असं वाटायचं की मी अशा सगळ्यांशी दूर असणार आहे. तर मी नॉर्मली मी नाही म्हणतो, म्हणजे जर असं कुठल्या इव्हेंटमध्ये सन्मानासाठी लोक बोलवतात तर मी जात नाही. पण मला जेव्हा पंतप्रधानांनी मोदीजींनी मला जेव्हा तो रेकमेंडेशन लेटर पाठवला, मला माझा एक एक्सपेक्टेशन होता, मला माहिती नव्हतं, ते स्वतःहून त्यांनी पाठवलं. असे 17 सगळ्या विश्वात 17 लोकांना त्यांनी असं पाठवलं. अच्छा. 2-3 वर्षाच्या अगोदरची गोष्ट, रिपब्लिक डे सेरेमनीच्या वेळी. अच्छा. आणि त्यात त्यांनी हेल्थ केअर इनोव्हेशनवरती आम्ही भारताबरोबर जे काम केलं, जगात जे काम केलं त्याच्यावरती त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर लोकांचे इतके कॉन्ग्रॅच्युलेशन्स आले आणि लोकांना कळलं की मी काम काय करतोय. ते स्वीकारायचे असतात. एक्झॅक्टली, ते स्वीकारत जा. एक्झॅक्टली. तर ते लोकांसमोर येतं ते काम. तर मला जाणवलं की हे सगळे जे अवॉर्ड्स असतात त्यांचं महत्त्व काय आहे. म्हणजे तुम्हाला जे मिळतं तर लोकांना वाटतं की हा अवॉर्ड वर्दी काम आहे आणि याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, याच्यात रिसोर्सेस टाकायला पाहिजे, याच्याशी एंगेज व्हायला पाहिजे. तर एक रिक्रुटमेंट टूल होऊन जातो. तर त्यानंतरपासून माझा ओपिनियन थोडा चेंज झाला अवॉर्ड्स बद्दल. आणि जे नॉमिनेशन्स असतात जे मी नॉर्मली नाही म्हणायचो, मी त्यांना म्हणायचो प्लीज नॉमिनेट करू नका मला. पण त्यानंतरपासून मी नॉमिनेट करायला आता मी नाही. आणि जो बायडन यांनी दिला तो कशाबद्दल होता? तो सेवाचा जो मी काम करतो त्याच्यासाठी गोल्ड मेडल आहे, व्हॉलंटिअरिंग गोल्ड मेडल त्यांनी दिला. आणि त्यांचं म्हणणं आहे की अंडर सर्व्ह कम्युनिटीज बरोबर जे मी काम करतोय त्याच्यासाठी हा अवॉर्ड आहे. बरोबर. म्हणजे असे बरेच अवॉर्ड आहे. मला सर्वात इम्पॉर्टंट अवॉर्ड माझ्यासाठी माझे जे स्टुडंट्स आहेत, जी मेथॉलॉजी मी स्टॅनफोर्डमध्ये शिकवतो, मी सेवामध्ये हायस्कूल स्टुडंट्सला शिकवतो पूर्ण अमेरिकेत. 250 स्टुडंट्स आहेत. स्कूल लेवलला जर समजलं करेक्ट तर भविष्यात ते खूप चांगल्या रीतीने करू शकतात. आणि त्या मेथॉलॉजीला ते कम्युनिटीमध्ये घेऊन जातात. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, अंडर सर्व्ह कम्युनिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजतात, त्याचे सोल्युशन्स तयार करतात आणि इम्प्लिमेंट करतात. हे हायस्कूलचे स्टुडंट्स आहेत. तर त्यांनी मला एक सन्मानपत्र दिला होता, त्याने एक प्लॅक दिला होता. तो प्लॅक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात इम्पॉर्टंट अवॉर्ड माझ्यासाठी तो आहे. बरोबर. आता तुम्ही विद्यार्थ्यांबरोबर सर आहातच आणि म्हणजे मोठ्या पण PhD सारख्या स्टुडंटनाही शिकवताय आणि अगदी शालेय विद्यार्थ्यांना पण. त्याच कारणाने तुम्ही गरजे मराठीशी सुद्धा कनेक्ट झालायत, कारण तरुणांना मेंटॉरिंग करणं हेच तिथे पण मोठं काम आहे. तर या तरुणांना तुम्ही तुमच्या सगळ्या अनुभवातून काय सल्ला द्याल? किंवा तुम्ही अमेरिकेतली मुलं पाहताय आणि भारतातली आता शिकत असलेली मुलं पाहतायत, तर त्यांची तुलना आणि आपल्या भारतातल्या मुलांना तुम्ही काय सांगाल? मी 8-9 वर्ष अगोदर बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स स्टॅनफोर्ड आले होते. आमचा जो कमेन्समेंट असतो, ज्यात सगळ्या स्टुडंट्सला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट्स मिळतात, तर असे फॅकल्टी मेंबर असे बसले असतात स्टेजवर आणि ते कीनोट मोठी सेरेमनी असते, ते कीनोट देत होते. त्यांनी एक गोष्ट म्हटली ती मला फार आवडली. त्यांनी म्हटलं बिल आणि मेलिंडा दोघांनी म्हटलं की तुम्ही सगळे आता शिकत आहात, तुम्ही जाऊन जॉब करणार आहे, तुम्ही शिकला यासाठी कारण तुम्हाला जॉब करायचा आहे स्टॅनफोर्डसारख्या जागेवरती, पण आणि तुम्ही स्वतःवरती फोकस करणार आहे, ते ठीक आहे. पण जसं तुम्ही करत आहात आणि स्किल्स डेव्हलप करत आहात, कॅपॅसिटी डेव्हलप करत आहात, यू शुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स अराउंड यू. यू शुड स्टार्ट मेकिंग अ मेंटल नोट ऑफ इट. आणि हे फिगर आउट करा की तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स खूप इन्स्पायर करतात आणि तुम्ही परत येऊन त्याच्यावरती तुम्ही काम करा. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. तर मला 2 म्हणजे माझे ॲक्शन, कॉल टू ॲक्शन म्हणतात ते स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स टॉप युनिव्हर्सिटीजमधनं, वेल्थ सब पार्ट ऑफ सोसायटीमधनं ग्रॅज्युएट होतात अमेरिकेत किंवा इंडियात किंवा कुठे पण, खरं म्हणजे इंडियात स्पेशली, त्यांना मी हे जे बिल आणि मेलिंडांनी म्हटलं ते मी म्हणतो. जे स्टुडंट्स रुरल कम्युनिटीजचे आहेत, लोअर टियर सिटीजचे आहेत किंवा लोअर इकॉनॉमिक स्ट्रॅटाचे आहेत, त्यांना हे सांगायचं आहे की तुमच्यामध्ये ती केपेबिलिटी आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा, अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे, भारत खूप वाढतो आहे आणि इनफ लोक भारतात इन्व्हेस्ट करतात. गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी सारखे भांडवल मिळण्याचा तेवढा प्रॉब्लेम नाही होणार. आणि इच्छा असेल तर त्यांनी तो एम्बिशियस व्हावा आणि त्यांनी
तो चॅलेंज घ्यावा आणि स्वतःला दे शुड इमॅजिन देमसेल्स टू डू बेटर अँड बेटर. ते माझं त्यांना कॉल टू ॲक्शन आहे. ओके. तर सर तुम्ही इथे येऊन आम्हाला संपूर्णच एक जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्र कुठे चाललं आहे याविषयीची माहिती दिलीत आणि एक मराठी माणूस एवढं काम करतोय हे आम्हालाच ऐकल्यावर असं भारावल्यासारखं झालं की चला एक आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठी माणूस रादर एक इतकं चांगलं जागतिक स्तरावर काम करतोय तर त्याचा आम्हालाही अभिमान वाटला आणि तुम्ही इथे येऊन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर येऊन हे सगळे तुमचे अनुभव शेअर केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर मंडळी पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वाशी आपण गप्पागोष्टी करूया. या भागात इथेच थांबू.